यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। बदलत्या वातावरणाचा आता फळबागांना सुद्धा फटका बसतोय। शेतकरी यामुळे चिंतेत आलाय। मागील 15 दिवसापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सातत्याने वातावरणामध्ये बदल होत असल्यामुळे फळबागांना याचा मोठा फटका बसतोय आणि मोसंबी, डाळिंब या पिकांची नवीन पालवी फुटली असल्याने यावर पांढऱ्या किड्याचं सुद्धा आक्रमण होत आहे। तर फळांवर विविध प्रकारच्या किडीचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ लागलेला आहे। या किडी फळांना पानांना आणि फांद्यांना सुद्धा नुकसानाची झळ बसते। त्यामुळे उत्पादन घटणार की आणखी याच्यावरती काय परिणाम होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पाहिलं तर मराठवाड्यामध्ये वातावरण जे आहे ते बदल होत आहे आणि त्याचा फटका फळबागांना सर्वाधिक बसताना पाहायला मिळत आहे। मी सध्या मोसंबीच्या शेतामध्ये आहे। या ठिकाणी जर बघितलं तर मोसंबीचं झाड आहे आणि या झाडावरती जे आहे ते पांढऱ्या किड्याने आक्रमण केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता नवीन पालवी जे झाडांना फुटलेले आहे ते झाड जे आहे ते देखील या ठिकाणी खराब होऊ लागले। त्यामुळे आता कृषी विभागाने शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतकऱ्यांना फळबागाबाबतीत जे आहे ते मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे। कारण जी मोसंबीची फळे आहेत ते फळे देखील या ठिकाणी पांढरा डाग जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पडताना पाहायला मिळत आहे आणि यामुळे शेतकऱ्यांनी ते हाताप्रमाणे जपलेले मोसंबीचे झाड जे आहे ते देखील या ठिकाणी खराब होताना पाहायला मिळत आहे आणि जे फळ लागलेले आहे ते फळ आता तोडणीच्या तोंडावरती आहे। मात्र आता तेच फळ जे आहे ते आता खराब होऊ लागले। त्यामुळे आता कृषी विभागाने तातडीने शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन याचे जे औषधी आहे त्या संदर्भात मार्गदर्शन करावे अशी मागणी आता छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।